याची पाणीपुरी खाण्याची स्टाईल बघा. पुऱ्यांचा चुरा करतोय, मग त्यामध्ये रगडा टाकणार, पाणी टाकणार आणि खाणार. पागल. काय पाहिजे तुला बर्थडे गिफ्ट? क्यूब क्यूब क्यूब. प्लीज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आताचा सीन असा आहे की अभ्यास करता करता मला लागली आहे जोरदार भूक. तर मी मागवला आहे पिझ्झा आणि पिझ्झा ऑलरेडी आला आहे. ये तर पार्टी आज पिझ्झा खाण्याची. मम्मीला पण खायचा होता, मला पण खायचं होतं, तर हे बोलली चला घेते फटाफट आज ऑर्डर करते. संडे पण आहे तर मजा येईल. बापरे, हे काय लागलं मला? माहीत नाही काय लागलं. ठीक आहे. मम्मी मला बोलली ऑर्डर कर आणि आता झोपून गेली. मला बोलते आता मी उठवलं, मी म्हणाले चल पिझ्झा आला आहे, तर मला बोलते की तू खाऊन घे, मी नंतर खाईन. आणि पिझ्झा गरम गरम खाण्यातच मजा आहे. तर चला मी वेट करते कारण की जो डिलिव्हरी बॉय जो आला होता त्यांनी माझी एक वस्तू आणली नाही आहे, फक्त पिझ्झा घेऊन आले. मी ऑर्डर केलेले ते सगळं नाही घेऊन आले. माझं जी वस्तू राहिली होती ते पण घेऊन आले आहेत आणि आता मी खाते पिझ्झा. हंगर मारते अभ्यास करत. नाव आय एम इटिंग पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. मी 2 पिझ्झा मागवलेले, एक मम्मीसाठी एक माझ्यासाठी. यम. आणि हा एक आहे. ओ 2 पिझ्झा आणि हे आहे चोकोला केक, वन ऑफ माय फेवरेट. हेच ते विसरले होते घेऊन यायला आणि मला हे खूप आवडतं भाई. तर हा आहे माझा चोकोलावा केक विथ कोक. तर चला पटापट खाते मी आणि एक बंद करून ठेवते. तर गाईज माझं मगाशीच पिझ्झा खाऊन झाला आहे आणि आता ही लोक खात आहेत. मम्मीने पण खाल्ला आणि आता हा खातोय. मम्मी जरा झाडू वगैरे मारते, दिवाबत्ती करायची आहे ना, 7 वाजले. हा बघा. चला तर मम्मी काम करते आणि मी तशीच हिंडते. थोडा वेळ कंटाळले मी. चाय आता थोडा वेळ चाय. चलो. तर काहीच माझं थोडाफार अभ्यास तर झाला आहे आणि आता मला मम्मीने काहीतरी काम दिलं आहे. तर बस म्हणजे रिव्हिजन करते सध्या, कारण की एवढे दिवस अभ्यास करत होती. ओके. तर मम्मीने मला सांगितलं आहे की अंडी उकडत टाकायचे, तर सध्या मी आधी ते करून घेते. चला तर मग अंडी तर उकडायला लावली आहेत मी आता, आणि अर्धी तर अंडी सकाळीच उकडली होती, पण माझा बेत चेंज झाला होता त्याच्यामुळे हे राहिलं असंच. आणि आता मम्मी येऊन बनवणार आहे भाजी, कारण की मला सध्या तरी अभ्यासावर फोकस करायचं आहे. उद्याची एक्झाम झाली की मग काय किती दिवस वाटतं, 10-15 दिवस मी फ्री आहे आणि त्यानंतर परत माझ्या एक्झाम्स आहेत. काही नाही करू शकत आहे सध्या, मला द्याव्याच लागणार आहेत एक्झाम्स. आणि ब्लॉगिंग चालू ठेवेन मी, तर तुम्हाला एंटरटेन करणं थोडी बंद करणार आहे. तर चला तर मी सध्या बसते परत रिव्हिजनसाठी. तर गाईज आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आहे जेवणाचा रात्रीच्या, आणि मम्मी आली आता. तर आज आम्ही बनवतो आहे पाणीपुरी. तर पाणीपुरीसाठी रगड्याची तयारी झालीच होती आमच्या. आता मी हे गरम करते, म्हणजे कोणीतरी दिलं आहे आम्हाला रगडा,
तर तोच गरम करतो आता. आणि पाणीपुरीच्या पुऱ्या निखिल घेऊन आला आता. तर पाणीपुरी तर रेडीच आहे. तर चला आधी रगडा गरम करून घेते. पॅन मध्ये करावं लागेल ना गरम? कशात करू? रगडा गरम कशात करू? तर गाईस इथे माझा मस्त रगडा रेडी आहे पाणीपुरीसाठी. आणि इथे मस्तपैकी पाणी पण रेडी आहे. आणि ह्या पुऱ्या निखिल घेऊन आलाय. तर आता बसतो जेवायला. निखिलचीच वाट बघते. निखिल खाली आहे अजून, गाडी पार्क करत होता. चला जेवायला बसतोय. तर इथे मी आता माझी पहिली पुरी बनवते. अरे तुटली पूर्ण. आता याच्यामध्ये टाकायचा रगडा. लावला तर तिला आवाज येतो ना, लय जोरात आवाज करते ती. आणि मग तर इथे मी फोडला एक पाणीपुरीची पुरी. त्यामध्ये टाकला रगडा. आणि मग धर हे बघ ना, इथे आहे ना त्याची प्लेट. कशी फोडते, टुक 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 चोच मारल्या का. अरे 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 हे घ्यायचं ना पाणी. घेतलंस? याची पाणीपुरी खाण्याची स्टाईल बघा. पुऱ्यांचा चुरा करतोय, मग त्यामध्ये रगडा टाकणार, पाणी टाकणार आणि खाणार. ही काय पद्धत पाणीपुरी खायची? मग काय त्या चपट्या पुऱ्या कशा करणार? चमचा घे ना. वन स्पून. अरे देवा. दर हात धुवून ये ना. कुणाचा? जा पावडट. मी आतापर्यंत 2च पुऱ्या खाल्ल्यात. मला आता बस वाटतंय. पण गाईज ही काय पद्धत आहे पाणीपुरी खायची? पाणीपुरीचा चुरा करून रगडा मिक्स करून खातायत. मी एकटीच अशी खाणार आहे. कोण आहे का माझ्याबरोबर असं कोण खाणार? आणि मम्मीचे तिथे हे पण चालू आहे. चला यांना खाऊ दे, मी खाते पाणीपुरी. तर गाईज आमचं जेवण खाऊन झालंय मस्तपैकी. पनीर बोलते, पाणीपुरी पार्टी झाली आता. आणि आता कामं बाकी आहेत थोडी, ती करावी लागतील. आणि मला अभ्यास पण करायचा आहे. चला गाईज हा एक पागल पोरगा पण आलाय आता. त्याला काय झालंय माहित नाही, येड्यासारखा ओरडतोय. काय मम्मी करतोय. जा लवकर जाऊ नये पागल. काय पाहिजे तुला बर्थडे गिफ्ट? क्यूब 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 खेळण्यातला क्यूब.
5x5चा पाहिजे आता त्याला. एवढे क्यूब घेऊन बसलाय. इथे माझं दुधावर लक्ष आहे आणि विथ रात्रीचं दूध मिल्क. तर गाईज मी माझा हा व्लॉग इथेच एंड करते. आणि ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटूया पुन्हा आपण नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन बाय. गुड नाईट. गुड नाईट. हे बघा गाईज, हे बघा काय केलं याने. सगळे वाजल्या टप वगैरे मम्मीवर बोललाय. काय बोलणार.